पानाची रुंदी बघ माझी कशी तुझ्या म्हणजे तुझी काम आणि फक्त काम तुझे वापरू नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव सांगा. मी वैभव शंकर जोशी, मुक्काम पोस्ट कुडाळ, तालुका जावली, जिल्हा सातारा. आपली ही हळद कधीची लागण आहे? 18 मेची लागण आहे. अच्छा. 3.5 महिने होत आलेले. आणि आपण केरन टेक्नॉलॉजी जी आहे हे किती क्षेत्र आहे? 22 गुंठ. 22 गुंठ. अच्छा. केरॉन टेक्नॉलॉजी ऑनिटन म्हणून आणि बॉस याची स्लरी एक 24 तासाची स्लरी मी पहिल्यांदा याला आळवण केलेली. अच्छा. अजून त्याची 1 महिन्यानंतर फवारणी तेवढी राहिलेली. अच्छा. पण नुसत्या आळवणीमुळं या कांदांचे फुटवे, रुंदी आणि पानाची साईज इतकी भरपूर वाढलेली आहे की याच्या अगोदर जे हळदीचं पीक घेत होतो त्यात असा बदल झालेला नव्हता. अच्छा. मिनिमम 10 दिवसातच मला फरक जाणवला. हां. या ऑनिटनमुळं पिकात बदल जाणवले. जमीन सुपीक झालेली, गांडुळांची संख्या वाढलेली आणि फुटव्यांची संख्या वाढत चालली. फुटव्यांची संख्या तर वाढतेच. बघा हे किती जोरात पान पण आहे. पानाची रुंदी सुद्धा भरपूर वाढलेली. 22 गुंठ क्षेत्र आहे. अजून फवारणी राहिलेली, महिन्यानं भर घालणार आहे. हां. पण भरची काय अपेक्षा वाटत नाही की हळद चांगल्या पद्धतीत आलेली. पण पहिल्यापेक्षा तर या ऑनिटॉन कंपनीचं जे आहे ओरिकॉन टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी, केरॉन टेक्नॉलॉजी, सॉरी केरॉन टेक्नॉलॉजीचं जे आम्हाला सेंद्रियमध्ये टॉनिक मिळालेलं आहे 1 नंबरच आहे. इथून पुढं भविष्यात सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचा चांगला प्रयत्न करून ऊसासाठी सुद्धा खास आहे. गव्हासाठी वापरलं होतं. गव्हात सुद्धा उच्चांकी उत्पन्न मिळालं होतं. काय ॲव्हरेज काढलं होतं गव्हाला तुम्ही गुंठ्याला किती? त्याला तसं 20 गुंठ्यात मला काहीतरी 16 का पोती झाली होती. 16 पोती. अच्छा. आणि केरॉन टेक्नॉलॉजी न वापरता तुम्हाला किती झालं असतं? ते काहीतरी 9 पोती मिळायची. 9 पोती मिळायची. म्हणजे तुमचं दुपटीनं वाढ झाली त्याच्यात. अच्छा. आणि जमीन महत्वाची सुपीक होत चाललेली. अच्छा. भुसभुशीत जो प्रकार आहे जमिनीचा हां, तो वाढ होत चालली. भुसभुशीत होण्याची पिकाची वाढ चांगली होती. पानाची रुंदी चांगली, अतिशय कांबळी चांगल्या रुंद ताकदवर येते. चिवरा जास्त नाही पण फक्त आत्ताच्या घडीला चांगला आहे. हां. आणि नक्कीच बियाचं उत्पादन सापडेल. केरनमुळं इतर शेतकऱ्यांना काय आपला सल्ला असेल? तर शेतकऱ्यांना की आता येणारे जाणारे शेतकरी चौकशी करतातच की काय व्हावं. त्याला गावात जरी भेटले किंवा असे मित्र भेटले या सगळ्यांना सल्ला देत असतो की केरन जे त्याचे प्रॉडक्ट आहेत ते प्रत्येक पिकाला तुम्ही आणखी वापर करा. त्यापासून जमिनीची सुधारणा होती, पोत सुधारतो, पीक वाढते, आपल्याला उत्पन्नात वाढ होते. सगळ्यांना मी प्रत्यक्षात सांगत असतो. म्हणजे जमत त्या शेतकऱ्याला जसं होईल तसं प्रत्येकाच्या क्षमतेनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. केरॉन टेक्नॉलॉजीवरती आपण जामच खुश दिसत आहे. पूर्ण विश्वास बसलेला आहे त्यांचा ज्या टेक्नॉलॉजीवर आहे. ही शेतकऱ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. प्रत्येकाने याचा वापर करावा आणि मगच निर्णय. अच्छा. केरॉन टेक्नॉलॉजीला वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल केरॉन टेक्नॉलॉजीतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद.